प्रिय मित्रांनो, संत ब्लेस आपल्या सर्वांना ठाऊक आहे की आपल्या सर्वांच्या घशाला आशीर्वाद देऊन आपण त्याच्याद्वारे परमेश्वराची कृपा मिळवतो आणि त्याद्वारे आपल्या घशाचे आजार सगळे बरे होतात आणि त्यामुळेच आपण देवळात जातो आणि फादरांकडून 2 मेणबत्त्याचा आपण आशीर्वाद घेतो आणि त्याद्वारे संपूर्ण पॅरिशमधील लोक येतात, विशेषतः लहान बालकांना सुद्धा आणतात आणि घशाचा आशीर्वाद देण्यासाठी विनंती करतात. आता संत ब्लेस तसे एक डॉक्टर होते आणि डॉक्टर म्हणून त्यांच्या जीवनामध्ये खूप सामर्थ्य होतच. त्याने अनेक लोकांना बरे करण्याचा प्रयत्न केला, परंतु काही दिवसानंतर त्याने बाप्तिस्मा घेतला आणि इसवी सन 316 मध्ये जेव्हा त्याचा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्याच्यामध्ये पवित्र आत्म्याची शक्ती आली आणि त्याने येशूच्या नावाने प्रार्थना करून आपलं जीवन अधिक आध्यात्मिक करण्याचा प्रयत्न केला आणि खरोखर परमेश्वराची आध्यात्मिक शक्ती त्याला मिळाली आणि त्यामुळे अनेक चमत्कार तो सहज करू शकला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण जेव्हा संत ब्लेसकडे प्रार्थना करतो तेव्हा संत ब्लेस आपणास देवाचा आशीर्वाद देतो आणि आपल्या घशाला असलेले सगळे आजार बरे होऊ शकतात. मात्र घेणाऱ्या माणसाने आपलं विश्वास जो आहे तो पक्का ठेवावा, कारण आपण पाहतो की हे संत ब्लेस इसवी सन 316 साली तसे ते सेबॅस्टिया ह्या प्रांतात मध्ये राहत होते आणि पुढे जेव्हा त्याचा बाप्तिस्मा झाला त्याच्याद्वारे अनेक चमत्कार घडू लागले. त्यानंतर ते त्या धर्म प्रांताचे बिशप झाले आणि बिशप म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्याची प्रसिद्धी अधिक वाढली. आता ह्याचे फायदेही झाले आणि तोटेही झाले. फायदे अशासाठी की अनेक लोक पाहतात की हा माणूस चमत्कार करतो आहे आणि चमत्काराने अनेक लोकांचे घसे आणि घशाचे आजार ते बरे होतातच, परंतु त्या व्यतिरिक्त दुसरेही आजार बरे होतात म्हणून अनेक लोक त्याच्याकडे येऊ लागले. परंतु ह्या प्रसिद्धीचा दुष्परिणाम असा झाला की त्याला पुढे ज्याला आपण म्हणतो कॅपेडोशियाचे गव्हर्नर त्यांनी त्याला पकडले आणि तुरुंगात टाकले. आणि प्रिय मित्रांनो, कारण त्या काळामध्ये जो लिसियमचा राजा होता त्याने आदेश सोडला होता की अशा प्रकारचे जे लोक ख्रिस्ती झालेले आहेत त्यांना पकडून तुरुंगात टाकलं जावं. आणि हे 4थ्या शतकाचा इतिहास आपल्याला ठाऊक आहेच. परंतु प्रारंभीच्या ह्या शतकामध्ये हे जे लोक खरोखर ख्रिस्ती झाले त्याचा त्यांना भोग भोगावा लागला आणि त्या अनुषंगाने त्याला एका तुरुंगात टाकण्यात आले. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, त्याच काळामध्ये तो तुरुंगात जात असतानाच एक स्त्री धावत आली आणि तिने त्याच्या पुढे लोटांगून सांगितलं की माझ्या मुलाच्या घशामध्ये एक हाड अडकलेला आहे आणि तो श्वास घेऊ शकत नाही. त्यावेळेला त्याने त्या बाळाच्या गळ्याला स्पर्श केला आणि तो लगेच बरा झाला. आणि प्रिय बंधूंनो, अशा प्रकारचे अनेक आजार घशाचे बरे झालेच, परंतु एक महत्वाची गोष्ट की त्याच वेळेला दुसरी एक बाई आली आणि त्या बाईचा एक जो डुक्कर होता तो एका अस्वलाने पकडून तो पळत चालला होता
परंतु त्याच वेळा त्या बाईने सुद्धा जाऊन संत ब्लेसला विनंती केली आणि त्यावेळेला तो डुक्कर त्या अस्वलाच्या हातातून निघाला, पडला आणि तो वाचला. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्राण्यांचे देखील त्यांनी जीवन बदललेले आहेत. कारण जे अनेक प्राणी जे आपोआप त्याच्याकडे आले त्याला देखील त्यांनी बरं केलं. आणि म्हणून हा प्राण्यांचा देखील डॉक्टर, की जे प्राणी आपोआप स्वतः त्याच्याकडे येत होते. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण संत ब्लेसचा सण साजरा करत असताना आपण म्हणतो की तो घशाचा डॉक्टर आहे आणि सगळ्या लोकांचे घसे तो पवित्र करतो, आपले आजार तो नष्ट करतो. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये अनेक लोक आज देखील आपण पाहतो की प्रार्थना करतात आणि त्यांचे आजार बरे होतात. ह्या संत ब्लेसला परमेश्वर धन्यवादित म्हणून जाहीर करतो, संत म्हणून जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना तो अशा ह्या घशाच्या रोगातून वाचवतो.